हाय अंकिता, अगं मला तू आवडतेस खूप. 9th मध्ये मी त्यांना धप्पा डायरेक्ट दिला. पहिला धप्पा 7 राज्य असं डायरेक्ट कोण मैं 9-10 3 मा बेन 10 रील्स चालू असताना खूप ऑडिशन दिले. तुंबाडची मंजुळा ज्या निमित्ताने आपण भेटलोय. झी सारखं बॅनर एखाद्या कलाकाराच्या डेब्यू फिल्मला येणं आणि मिळणं हे फार डिफिकल्ट असतं आणि फार भाग्याची गोष्ट आहे. मी झीचे सरांना खूप ग्रेटफुल आहे, कारण त्यांनी मला चान्स दिला. सई मॅम, ओम सर, त्यांनी फोटो बघितले, अरे हाय, मग खुश झाले सगळे. माझे नाते बोलतात तुला कुठे भेटला हा. झेप घ्यायला लागतंय, तुम्ही हसत राहा, ज्यांना हसायचं ते हसा, पण आम्ही झेप घेणार. तर लय मी बघतो ना तुम्ही जेव्हा तेव्हा तुम्ही मॅक्सीवर असता, ड्रेसवर नाही, जेव्हा तेव्हा बघता मॅक्सीवर. काय खाकी खमॉन. अरे प्रतीक, अरे तो पोरगा, अरे आम्ही हॅलो, अरे प्रतीक. माझी बहीण जे ऑफिस मध्ये काम करते तिथे ती लोक म्हणतात एकामेकांना अरे प्रतीक, म्हणजे अरे काय मला डोकं की काय चाललंय. आता आम्ही सांगतो एक गरीब मुलगा, मराठी माणूस मुलगा जात असेल पुढे तर काय हरकत आहे, आपण त्याला प्रोत्साहन करायला, बरोबर ना. जसे 2023 साला मी खूप मोटिवेट झालो, व्हिडिओज बनवत गेलो, मग थांबायचं नाव नाही घेतलं. अथर्व रोके इज ऑल ऑफ लव्ह, अथर्व रोके इज ऑल ऑफ लेजेंडरी थिंग्स, अथर्व रोके इज फुल मॅड, अथर्व रोके इज फुल क्रेझी. तुंबाडची मंजुळा प्रेक्षकांच्या भेटीला आहे, त्याचं काय सांगशील प्रेक्षकांना? येस, तुंबाडची मंजुळा. ऑफकोर्स आम्ही रिडिंगला खूप हसलो, तर प्रेक्षकांचा काय हे होणार आहे. सर्व बँगर लोक एकसाथ येतात तर काय होतं, हे आहे तुंबाडची मंजुळा मूवी. लेजंडला कोण थांबत नाही, मी तर लेजंडच आहे मॅडम. हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. माझ्या घराची गोष्ट या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. बर, माझ्या घराची गोष्ट असं म्हटल्यानंतर तुम्हाला प्रत्येक कलाकाराच्या घराची गोष्ट बघण्याची विशेष उत्सुकता असते. पण आज ही उत्सुकता अगदी शिगेला पोहोचणार आहे, कारण का थंबनेल वरून तुम्ही ओळखलंच असेल. आज आपण कोणत्या कलाकाराच्या घराची गोष्ट एक्सप्लोर करतोय. त्याचा एक नवीन सिनेमा झी स्टुडिओच्या बॅनरच्या अंतर्गत येत आहे, ज्याचं नाव आहे तुंबाडची मंजुळा. आता इतकं सगळं सांगितल्यानंतर तुम्हाला माहितीच पडलं असेल की तो कलाकार कोण आहे, आणि त्याचे रील जेव्हा इंस्टाग्रामवर येतात तेव्हा आपण स्क्रोल केल्याशिवाय थांबत नाही, आणि आपण प्रत्येक रील त्याचं इतक्या वेळा शेअर करतो आणि ते इतकं रिलेटेबल वाटतं. त्याच्याच घरी मी आहे, अथर्व रुके. लेडीज अँड जेंटलमेन, चला जाऊया. हाय, हाय, हा आहे अथर्व रुके. याला वेगळ्या इंट्रोडक्शनची काय गरज, पण अथर्व, थँक्यू सो मच Yes. फॉर इन्व्हायटिंग अस. येस, नमस्कार. या आत या, खूप गप्पा करू, खूप काही गोष्टी सांगतो, खूप काही मजा दाखवतो. आंबे आहेत का? येस, ऑफकोर्स, कापून ठेवलेत यार तुमच्यासाठी. कमॉन, व्हॉट्स दॅट. सो अथर्व, छान आहे घर, येस, आणि आंबे त्याने बिचाराने मी कापून कापून ठेवलेत मी तुमच्या सर्वांसाठी. सगळ्यांसाठी कापून ठेवलेत, आणि थँक्यू सो मच. Yes. किती खातोस आंबे? असं कधीतरी, म्हणजे कधी कधीच खातो, कारण व्हिडिओ चालू असतात, हे डोकं फिरलेलं असतं कधी कधी, पण घाई गडबडीत कधीतरी खातो. आणि मी फक्त आंबे नाही खात, मी आंब्यासोबत साल पण खातो. तू अख्खा आंबा खातो आणि ते फेकून देतो नंतर? खातो? तुम्ही पण आंबा खा. नाही, नको. नाही, खरं खूप छान लागतं, खूप लोक खात असतील खरंच. घर फार छान आहे, Yes. आणि तुझ्या घराची गोष्ट आज आपण करायला आलो आहोत, आणि बऱ्याच गप्पा होणार आहेत. मी अथर्व सोबत जरा सेटल होते, तुम्ही घराची एक छोटीशी झलक बघून घ्या.
सो घर बघितलं का, कसं वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अथर्व माझ्यासोबत आहे. अथर्व, फार सुंदर घर आहे येस. आणि याच घराची गोष्ट नक्की काय आहे, म्हणजे हे घर तुझ्यासाठी काय आहे? आमचं हे घर खूप म्हणजे माझ्यासाठी घर तरी खूप आहे. सर्वांसाठी घर म्हणजे मंदिर असतं. माझ्यासाठी पण ते खूप जास्त म्हणजे खूप जास्तच खूप म्हणजे दिस मीन्स अ लॉट टू मी. मी खूप ग्रेटफुल आहे माझ्या मम्मी पप्पांना, देवाला खूप ग्रेटफुल आहे, माझ्या मित्रांना खूप ग्रेटफुल आहे, साईबाबांना ग्रेटफुल आहे, बजरंगबलींना खूप ग्रेटफुल आहे मी. कारण त्यांच्यामुळेच एक म्हणतात ना आपल्याला मोठी म्हणजे मला तरी असं वाटतं माणसाला मोटिवेशन पाहिजे असतं. कारण सगळं व्हिडिओ बनवणं, आता तुम्ही जे बघतात व्हिडिओ, ऑनेस्टली स्पीकिंग माझा मॅनेजर सूरज, आता तुम्हाला असं खूप वाटत असेल की लय मोठे शब्द, बट ऑफकोर्स असताच यार, कमॉन यार, झेप घ्यायला लागतंय. तुम्ही हसत राहा, ज्यांना हसायचं ते हसा, पण आम्ही झेप घेणार. हो. तर माझा मॅनेजर आहे, माझे मित्र आहेत, खूप अशी मोठी आमची टीम आहे. व्हिडिओ बनवायला खूप आम्ही रश करतो आणि कधीतरी मोटिवेशनसाठी देवाची साथ लागतेच. आणि हे घर एक बूस्टर आहे माझ्यासाठी. कारण इथून माझ्या घरी, आमच्या घरी 2014ला आमच्या घरी सुरुवात अशी झाली याची व्हिडिओची. आमच्या घरी आम्ही ऍक्च्युली फिल्म खेळायचो. आमच्या इथे बाजूला थिएटर होतं, त्याचं नाव होतं मॅक्स मूव्ही. ओके. मग पिक्चर बघितले, वेडा झालो. अथर्वला हे लावायचे, अथर्वने कबड्डीचे क्लासेस लावले. मी क्रिकेट चांगला खेळायचो. ओके, म्हणजे ते असं अमेरिकेत असतं ना, ब्रो आय एम नॉट गुड ऍट दिस गेम. मग माझं कसं माहितीये का, बहुत साल बाद खेळलो यार. पण मी बिल्डिंगच्या खाली क्रिकेट खूप छान खेळायचो. मग नंतर इथे तिथे 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 म्हणजे मी इतका ऍक्च्युली मी खरं सांगितलं, मी खूप काम नेचरचं आहे आणि मी असा आगाव बिगाव जरा पण नाही. मी खूप काम आणि शांत आहे. आमचा मित्र इथे प्रतीक नावाचा एक मित्र आहे आणि त्याचं कसं आहे, त्यांनी अबाकस लावलेला. ओके. अबाकस म्हणजे ते असं, तर ते बॅग ते हे मला पण चिड मचली, मैं भी लगाऊंगा. मी पण लावलं आणि 2 हफ्त्याच्या आत मी क्लास सोडून दिला. 2 की 3 हफ्ता. कारण ती टीचर मारायची मला आणि ती दांडा संडेला पण क्लास ठेवायची आणि ती मारायची आणि असा बांबू असायचा तिच्याकडे, असा मोठा जाड, फटाफट मारायची अशी. आणि मग त्यापासून माझी झाली सुरुवात की टीचरला बघायचं, ही काय करते, ती काय करते, ही काय करते, हिचा बिहेवियर कसा आहे. मग आम्ही शूटिंग खेळायचो मित्र सगळे. म्हणजे इन शॉर्ट, म्हणजे मी अभ्यासात खूप हुशार होतो, म्हणून मला शाळेवाल्यांनी ऑफकोर्स काढून टाकलं की तू रेस्ट कर, कारण मी टॉपर होतो स्कूलचा. तर मला 9th फेल केलं, मग मी 10th फेल आहे, मग 10th सेकंड टाइम मी एक्झाम दिली, मग 3rd अटेम्प्ट मध्ये मी पास झालो. म्हणजे मी खूप लेजंड होतो. आय नो यू आर जेलस ऑफ मी, बट प्लीज असं. तर ते खूप अशी गोष्ट व्हायची. कळलं ना तुम्हाला काय म्हणतोय मी? मग जेव्हा मी 10th फेल, मग मी शूटिंग खेळायचो लहानपणी बिफोर मी पास झालो. म्हणजे त्या टायमाला मी 5th 6th 4थी 5वी आम्ही त्या आतल्या रूम मध्ये, मी तुम्हाला दाखवतो, आपण वी कॅन कॅरी नो, आतल्या रूम मध्ये दाखवतो. आता कसं थोडं इथे काही चेंज झालेत गोष्टी. हे आमचे म्हणजे दाखवतो तुम्हाला, बघा हे एक मला हे पुण्याचे आशिष सर आहेत, त्यांच्या फ्रेंडनी मला दिले. निलेश सर आणि आशिष सर त्यांचे मित्र आहेत. त्यांनी मला हे म्हणजे त्यांचा ग्रुप आहे अख्खा, जे आम्ही कॅफेला, इट्स यम्मीज कॅफे आहे, तिथे आम्ही प्रॅक्टिस करतो. आणि डॅनी दादानी मला सगळ्यांशी, डॅनी दादा त्यांनी मला सगळ्यांशी इंट्रोड्यूस करून दिलं. हे डॅनी दादा आणि त्याच्या वाईफनी मला गिफ्ट दिलंय. हे ते मंडळा आर्ट म्हणतात त्याला. हे माझा एक मित्र आहे गौरव गोहिल, त्यांनी मला गिफ्ट केलंय. ही एक पोरगी आहे, ती आर्टिस्ट आहे, तिने ग्रेफाईट म्हणजे पेन्सिल. हो, हे मेहक पुरोहित आहे, ही खूप माझी चांगली मैत्रीण आहे, तिने मला हे गिफ्ट दिलंय. आणि हे तर एक वाईन मिनिस्ट्री, मला एक ऑड इंजिनियर नावाचा आमचा मित्र आहे, त्याला मला आणि सोहमला, आरजे सोहम, त्यांना इथे बोलवलेलं, तेव्हा मला हे भेटलेलं. ही माझी बहीण हामी नाहीये आणि हामी आहे. प्लीज कॅमेरामॅन फोकस करो. प्लीज सचिन तेंडुलकर सोबत. नाव हेटर्स विल से इट्स एडिट, कम ऑन गाईज. आणि इथे नाही, ते आम्ही शूटिंग म्हणजे मेन सुरुवात इथून, कॉम्प्युटरची पण सुरुवात इथून आहे. इथे आम्ही कॅरम बोर्ड लावायचो उलटा आणि आम्हाला दाखवायचे असे झाड म्हणजे झाड, तर आम्ही बाहेरून झाड तोडून आणायचो, म्हणजे अॅनिमल. आम्ही विचार करायचो मूवी बनवणार आहे, आम्ही सगळे मूवी खेळायचो. तर खूप लहान, म्हणजे अजूनही लहानच आहे, खूप क्युरिओसिटी असायची, अरे हे करू शकतो, ते करू शकतो. मग इथे आलं आमच्या घरी कॉम्प्युटर, पहिले बाहेर होता, मग नेट आलं, मग इथं नेट, मग केसी नाईस्टॅट, रॉमन ॲटवूड जे लोक माहिती असेल, रॉमन ॲटवूड फॉरेन बाहेरगावचा ब्लॉगर आहे, त्याला बघायचो. केसी नाईस्टॅट, मुंबईकर निखिल, युअर इंडियन कन्झ्युमर, सगळ्यांना असं बघायचो. मग मला पण ती आवड लागली व्हिडिओज बनवायची. मग मी पण व्हिडिओज बनवायचो.
14 इयर्स मोठं ब्लॉगर. पप्पांची जिद्द करून 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 पप्पा पैसे, मग पप्पांनी पगार म्हणजे पप्पांचा पगार व्हायचा तर त्यांनी त्या टायमाला 6,000चा SJ 4000 कॅमेरा. ओके. आता गोप्रो तर हो. मतलब 18,000 18,000 हे काय झालं, 18,000 इज खूप ना. तर 18,000चा आम्ही SJ 4000 घेतला. मग मी 14 इयर्स मोठं ब्लॉगर म्हणजे हेल्मेटला माउंट केला. MSK ब्लॉग्स, खूप सारे मोठं ब्लॉगर्सला बघायचो आणि म्हणजे आम्ही इथून ते तिथून असं एवढंच राऊंड मारायचो असं. आणि 14 इयर्स मोठं ब्लॉगर असं काय म्हणजे काय. तू आता एक मध्यंतरी रील पण टाकलेली तुझ्या आधीचे ब्लॉग आणि हो. तू आताचा तर ब्लॉग. तेच आहे. ती फाईल जर भेटली, आता आमची मम्मी आहे ना ती एकदम खतरनाक आहे. मम्मीच्या जे भेटतं ती ते फेकून टाकते, असं आहे आमचा मम्मीचा विषय. तिथे एक CPU होता, जर त्याची आपल्याला हार्ड डिस्क भेटली असती तर भाई बँग ऑन. त्याच्यात लिटरली व्लॉगिंग पासनं शॉर्ट फिल्म बनवायचो. आणि आम्ही आधी शॉर्ट फिल्म बनवायचो तर कसे बनवायचे, काही सॅमसंगचे फोन यायचे. तर सॅमसंगच्या फोन मध्ये आता कसं डायरेक्ट बंद असतं, आधीच्या आता पण येतं पॉज प्ले. म्हणजे आता अंकिता असं करणार, मी मारणार तर इथे पॉज. आता आम्ही रियाज केला तो सीन, मग आता इथून अंकिता तू पडणार, मग इथून प्ले, मग असं पॉज पे मध्ये आम्ही ते कसं मूवी बनवायचं. खूप अशी खतरनाक म्हणजे सुरुवात झालेली आहे. पण एकदा ओळख करून दे. ही माझी आई आहे जी आत बसली, जी खूप लाजते. ही माझी आई आहे. माझी मम्मी आणि बहीण कामाला गेलेत, पप्पा पण बाहेर काम करतात. ते पप्पा रिटायर झालेत पण त्यांचे काही काम असतात. आणि सूरज आहे ना जरा 2 मिनिटं. सूरज मॅनेजर, हा माझा मॅनेजर आहे. म्हणजे तुम्ही जे बघतात सगळं व्हिडिओचं आयडिया बिडिया आम्ही सगळं सोबत करतो. आता भांडुपला जाऊन इथे तर आहेच, नो डाऊट मजा आहे. पण आत्ता मेन मजा सुरू होणार आहे, कारण आत्ता आपण जाणार आहोत भांडूप चाळीत. येस. आणि जिथे तुम्ही सगळेच त्या रील बघता आणि एकही रील तुम्ही स्क्रोल म्हणजे पूर्ण बघितल्याशिवाय स्क्रोल करत नाही, अशा ज्या रील ज्या जागेत ज्या वास्तूत तयार होतात तिथे आपण जाणार आहोत, जिथे अथर्व खऱ्या अर्थाने अथर्व रुके झाला आणि इतक्या लोकांसमोर आला. म्हणजे अजून तरी मी केवढा मोठा नाही झालो, पण मी शिकत आहे आणि देव कृपेने खूप मोठा होणार आणि स्टार होणार नक्कीच. अगदीच. आणि तुंबाडची मंजुळा हा त्याचा चित्रपट येतोय आणि त्याच ट्रेलर लॉन्चला जेव्हा तू स्टेजवर उभा राहून बोललास ना की मी स्टार तर होणार आहे, ते एक मॅनिफेस्टेशन असतं ना कुठेतरी, ते सुरू झालंय आणि मला माहिती आहे ते कुठेतरी पूर्ण होणार आहे. आज आपण या घरात आहोत. नेव्हर नो पुढच्या घराची गोष्ट आपली कोणत्या घरात होईल आणि किती छान होईल. पण हे घर तर पॅलेसच आहे ऑफकोर्स. येस. चला जायचं भांडुपला जाऊया. तर आम्ही भांडूपमध्ये आलेलो आहोत आणि अथर्व जिथे शूट करतो, रील सगळ्या शूट करतो, ती म्हणजे ही चाळ शिवनेरी कंपाऊंड. येस. आणि ते सगळ्या रील शूट होतात. अथर्व सगळ्यात चांगली गोष्ट काय असते माहितीये का, जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी कलाकार जातो आणि लहान मुलं धावत येतात, अथर्वाला किती भारी फिलिंग आहे. नाही ते तर त्यांच्यामुळेच आहे, ते पण मदत करतात व्हिडिओसाठी. ऑफकोर्स तुम्ही खूप व्हिडिओमध्ये बघितलं असेल की त्यांची मदत किती असते व्हिडिओमध्ये. तर खूप म्हणजे ते तर काय असं मला हेवा नाही वाटत, ते तर माझ्या फॅमिलीचा भागच आहे. अगदीच. पण आता आपण ही चाळ एक्सप्लोर करणार आहोत आणि गप्पा देखील मारणार आहोत. चला. सो अथर्व, सुदर्शन म्हणून तू इतका प्रसिद्ध झालास, खाला म्हणून प्रसिद्ध आहे आणि सुदर्शन तुम्हाला पटकन रिकॉल होईल माहिती नाही, पण प्रतीकचे जे रील असतात ते तुझे इथे झालेले आहेत. कोणाला बघून प्रतीक सुचलाय तुला? ऍक्च्युली मी पालखी चालत होतो, साईबाबांची आमची पालखी इथनं जाते, साई भजन. त्याच्यामध्ये एक पोरगा होता, त्याचं नाव होतं हे समीर. पण तो असा सैरम सैरम सैरम, म्हणजे मला असं वाटलं. आणि म्हणजे मी खूप लोकांना जज करतो, मी बोललो ह्याला पण जज केला. मग बोललो आता ह्याच्यावर पण मुंबईला जाऊन व्हिडिओ आहे. मग ते प्रतीक मध्ये तो असं सायरम 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 बोलत होता. मग मी त्याचं ते घेतलं की असं सायरम सायरम. मी बोललो ह्याच्यावर काहीतरी कॉमेडी निघेल, कारण मला तर खोड करायची सवयच आहे सगळ्यांची की कोण काय करतंय, म्हणजे इतकंच ती गोष्ट ते मी एवढी 10 करून सांगणार असं म्हणतलं मला त्या माझ्या मित्रांना. तर ते सुचलं की असं एक कॅरेक्टर बोलू शकतो, टिक्का लावून तेल लावून, ते फिक्शनल बनलं. आणि माझं आता नाव सुचवायचंय, असं नाव काय ठेवायचं आपण. अरे माझा मित्र आहे आणि त्याचं खरं नाव प्रतीक आहे, तो रिअल प्रतीक आहे. त्याचं नाव प्रतीक. तो क्लास लावलेला तो अबाकसचा नाही, हा दुसरा प्रतीक. अच्छा, ओके. प्रतीक तावडे, तो रॅपर आहे म्हणजे, आणि खूप छान तो गाणी लिहितो आणि गातोही. आणि त्याचं काय झालं, आम्ही बोललो नाव काय ठेवायचं आपण, तर ते म्हटले
अथर्व नाही रे, अथर्व पण नाही, प्रतीक नाही रे, प्रतीक पण नाही, सोज्वळ नाव पाहिजे एकदम कसं दर्शन तसं. तर आम्हाला एक नाव भेटलं, एक काम करूया, घाईघाईमध्ये आम्ही बोललो की ह्याचं नाव काय ठेवायचं काय ठेवायचं. मग आम्ही त्याचं नाव ठेवलं डायरेक्ट, ह्याचं नाव आहे ना आपण सुदर्शन ठेवूया, जे माझं मामाचं नाव आहे, माझं अच्छा, सुदर्शन नाव ओके. आहे. हा. मग तसं सुदर्शन नाव, आणि सुदर्शन नाव कसं असं दणदणीत वाटतं की अथर्व रुखे, तसं कसं सुदर्शन ते कसं दणदणीत वाटतं, तर तसं ते नाव क्रिएट झालं. पण एकदा प्रतीक बोलून दाखव जरा. अरे प्रतीक खूप आवडतं, सगळे लोक म्हणजे लिटरली ते आता म्हणजे ग्रेटफुलच आहे मी की सगळे लोक किती म्हणजे हे बोलतात की अरे प्रतीक अरे प्रतीक अरे प्रतीक. जिथे तिथे म्हणजे माझे म्हणजे एक फ्रेंड आहे, ती ऍडव्होकेट आहे, आणि सूरजचे पण ऑफिस म्हणजे सूरजचे पण ते मित्र आहेत. ते लोक म्हणतात आम्ही आमच्या ग्रुपमध्ये, आम्ही आमच्या ऑफिसमध्ये नाजूक ऑफ द इयरचा अवॉर्ड दिलाय असं. हो, त्यांनी आम्ही माझ्या डॅनी दादाने आमचं NCP ला नाटक होतं, तर त्यांनी बोललं की आम्ही नाजूक ऑफ द इयर एक अवॉर्ड दिलाय असं काहीतरी. त्यांनी मला, आपले फॉलोअर मंडळी होती, त्यांनी सांगितलंय. नाजूक ऑफ द इयर अवॉर्ड काय असतं, काय आहे? अरे तो पोरगा, अरे आम्ही ह्याला, अरे प्रतीक, माझी बहीण जे ऑफिसमध्ये काम करते तिथे ती लोक म्हणतात एकामेकांना अरे प्रतीक, म्हणजे अरे काय मला डोकं की काय चाललंय, मला पण हसायला येतं काय आहे. आणि आम्ही पण एक मित्रांना असं बोलत असो सजय प्रतीक प्रतीक, म्हणजे त्याचं नाव प्रतीक असेल आणि यश श्लोक. आणि हे जे माझे मित्र आहेत, आता एक मित्र बाहेर गेला आमची खूप अशी मोठी टीम आहे. हाय. हा श्लोक, हा यश भाटे आणि श्लोक नागवेकर, आम्ही जेवढे पण तुम्ही व्हिडिओज बघतात 6 कॅरेक्टर्सचे व्हिडिओ आम्ही पुण्याला जातो. आणि मी जेव्हा ह्यांना सांगतो की म्हणजे अर्धी माझी मेहनत एक बोलतात ना एक 5% त्याचे, पण 95% मेहनत जी आहे ती या लोकांची म्हणजे टीमची आहे. कारण ऑफकोर्स 6 कॅरेक्टरचे व्हिडिओ करणं ती खायची गोष्ट पण नाही. मला सांगा की जेव्हा अथर्व शूटला येतो आणि सांगतो की आता आपल्याला हे करायचं, ऑब्व्हियसली ते कधीतरी थोडंसं वियर्ड असतं की अरे शिट, मी कसा असा करू शकतो. काय रिएक्शन असते तुमची सगळ्यात आधी? तर बेसिकली एवढं पहिलं तर नर्वस होतो आम्ही, बट अथर्व आहे तर तो आम्हाला सगळं एकूण एक परफेक्ट लाईन गाईड करतो की तुला हे बोलायचं, तुझं असं एक्सप्रेशन ठेवायचंय. मग त्यामुळे काय भीतीच वाटत नाही, मध्ये असं नॉर्मली शूट फुल मजेदार होऊन जातो. अथर्वची तुझी आवडती सगळ्यात बेस्ट रील कोणती आहे की जी तुला आवडली? ती सुदर्शन वाली. आणि 6 कॅरेक्टर्स ते तर banger. जे नवीन चालू झालंय ते तर अजून भारीच खूप झालं. बँगर आहे. आणि आम्ही खूप नवीन गोष्टी अजून प्लॅन करतोय, लवकरच तुम्हाला ते समजेल. म्हणजे खूप ऑडियन्सला पण सांगतो की खूप भारीच गोष्ट आहे ती. खूप मस्त, आणि थँक्यू सो मच की तुम्ही आलात आणि तुम्ही अथर्वला इतकी मदत करताय. पण सगळ्यात इम्पॉर्टंट की ही चाळ तुला फार मदत करते, चाळीतले लोक Okay. फार मदत करतात, आणि आपण त्या सगळ्या चाळीतल्या, तुम्ही जर प्लीज कॅमेरामॅन जर मागे, ही सगळी लहान मुलं अथर्वसाठी आली आहेत. आणि तुम्ही येता का जरा इथे, या येता का? या ना, या लोकांना तुझ्याबरोबर हात मिळवायचा. या या या. कोणाला? हाय करा कॅमेरा, हाय करा. बरं, तुम्ही अथर्व दादाचे रील बघता का? YouTube वर आहे. युट्यूबवर कोणती रील आवडते? Instagram वर पण. खालावाली खाला तू बघेल पॉइझन, तू खूप पॉइझन. माझी मम्मी पण असते. हो, मग सगळ्या तुमच्या मम्मी आता ऍक्ट्रेस झाल्यात ना? सेलिब्रिटी. सगळ्या सेलिब्रिटी झाल्या. मी दादाला फॉलो पण केलंय. हो, तुझं इंस्टाग्राम अकाउंट आहे? नाही, मम्मीच्या फोनवर. ओके, आता आपण या रील मध्ये जे जे आपल्याला मदत करतात ते तर दाखव. अथर्व आपल्याला दाखवणार आहे. तर मम्मीला बोलव. मम्मीला बोल तयार होऊन यायला, हे पण ठेवा तयार होऊन यायला. इथे. म्हणजे हा जो स्पॉट आहे ना आमचा, हा चाळीमध्ये सीन काय, काही लोक असतात काय करतोय काय नाही करतोय, बट जसं मी इथे शूट करत गेलो ते पण बघत गेले, तर ते चाळीचे लोक पण एक म्हणतात ना, एन्जॉय करू लागले की अरे अथर्वचा व्हिडिओ आहे, ठीक आहे, आरडाओरडा करतो, कोण काय बोलत नाही, आमचा तमाशा झाला असतो दुपारचा. आणि म्हणजे मेन म्हणजे आम्ही कॉलवर आणि इथे मेन डिस्कस करतो. या तुम्हाला दाखवतो, आमचं हे बजरंगबलींचं मंदिर आहे. आम्ही रोज इथे येतो, आम्ही देवाला दर्शन करतो आणि आमची व्हिडिओची सुरुवात करतो बजरंगबली की जय, बजरंगबली की जय. आम्ही इथे दर्शन करून म्हणजे देवाचं नाव घेऊन सुरुवात करतो. आणि इथे मी चेंज करतो लपून, म्हणजे ही आमची व्हॅनिटी आहे. आणि सून आम्ही आमची स्वतःची एक व्हॅनिटी व्हॅन पण घेणार आहोत, Yes, जी आमची of course. पर्सनल असेल. हो, 3 व्हॅनिटी व्हॅन असतात हो, आमची. अगदीच. आणि पण मला सुदर्शनची जागा बघायची तुम्हाला, सॉरी टू ब्रेक डाऊन हो हो, तुम्हाला. चला प्लीज सुदर्शनची जागा बघा. हा बघा, इथून सुदर्शनची एंट्री होते, इथून सगळ्या गोष्टी होतात. इथून सुदर्शन असं चालत आला, हे आला. मॅम या ना, हे आमच्या काकी आहेत. कसा काम करतोय? छान करतो.
त्रास देतो दुपारचा? नाही ग बाय, आम्हाला वाटतच नाही त्याचा त्रास. चाळीतली ही जास्त खूप मजा असते की ते actually लोकांची खरं मनं फार सांगायला मोठी गेलं ना, असतात. एक म्हणजे ऑनेस्टली स्पीकिंग आता अथर्व रुके द लेजंड हा एक हा विषय क्लोज करून टाकणार आहे, म्हणजे थप्पा लावून टाकणार आहे या विषयाला, थप्पा लावून टाकणार आहे. सीन काय असतो माहितीये का, चाळीत आहे ना लोक खूप सपोर्टिव्ह करतात, ऑनेस्ट, बिंग व्हेरी ऑनेस्ट. टावर मध्ये ना लोक की यहाँ क्यू शूट कर रहे हो, हे शाणपणा करतात. आता तो तिथून म्हणतो नको पण हे ठेवा, कारण हे बॅन झालं पाहिजे, कारण लिटरली सपोर्ट केलाच पाहिजे, कारण मी तुमचा हक्काच आहे, आय एम युअर पर्सनल. सो व्हॉट आय मीन इज की तुम्ही सपोर्ट केला पाहिजे. चाळीमध्ये एक बोलतात ना, खांद्याला खांदा लावून असे, म्हणजे असे बोलतात ना, घर चल अथर्व आपण तुझ्या सोबत आहोत, पण ते तुटे. पण ठीक आहे, लेजंडला कोण थांबवत नाही, मी तर लेजंडच आहे मॅडम, तुम्हाला माहिती, Yes. तुम्ही लेजंड आहात, मीही लेजंड आहे, पण लेजंडला कोण चाळीत थांबू अगदी. लेजंडला कोण थांबू नाही शकत, कारण ऑफकोर्स मला कोण थांबवत नाही. आणि ही चाळ आहे बघा, असं फिर असं हिथून असं दाखवून देतं, एक नॉस्टॅल्जिया असा येतो, असं सुदर्शन. जरा काय एक करून दिसतंय? दाखव प्लीज, काय? प्लीज प्लीज. काही काय करून दाखवू? प्रतीक तुझं नाव नम्रता, नम्रता ना अंकिता घे. हाय अंकिता, अगं मला तू आवडतेस खूप. तर इथे ते असं गोष्टी होतात. ही भिंत तुम्हाला माहितीच असेल, लेजेंडरी. आणि इथे पण खूप खालाबिलाचे व्हिडिओ इथे. बघा हे आमच्या काकी आहेत, हे आम्हाला खूप तुम्ही पण असताना तुम्ही व्हिडिओ मध्ये. हो हो हो. हे म्हणजे ओव्हर ऍक्टिंग जे करतात ते हे खूप करतात ओव्हर ऍक्टिंग. कोकणी मसाला, घाटी मसाला, सगळ्या प्रकारचे मसाले टाकतात हो. व्हिडिओ. तुम्हाला सगळ्यात जास्त कोणती रील आवडते त्याची? डॅम रिकलेक्टिंग. आजी 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 व्हिडिओ अशी युट्यूबवर बघता, अशी आजीचं असं ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंट नाही, कारण जर आजी आली इंस्टाग्रामवर तर आजी इज बँग, आजी खाऊन टाकेल व्हिडिओ. हे आमच्या परब काकी आहेत, म्हणजे जे इक्विपमेंट आता ते होतं मला कसं कारण आता इथे सगळं पसारा ह्यांच्या घरात होता. अख्खा लाईट बीट, आणि तुम्हाला माहिती आहे ते त्याची लाईट म्हणजे खूप असतात. तर या काकी खूप सपोर्ट करतात, या पण व्हिडिओ मध्ये असतात. पण आता याचे रील इतके जण बघतात, त्यात तुम्ही असतात, तुम्हाला असं ओळखलंय कोणी की तुम्ही अथर्वच्या रील मध्ये असता? भरपूर जण हो? तुमच्या नातेवाईकांनी ओळखलंय? काय सांग, फोन करतात ते. काय बोलतात? ते म्हटलं शुभमचा मित्र आहे, ते म्हटलं मला घेतो कार्य ह्याच्यामध्ये रील मध्ये. मग तुम्हाला मजा येते? किती चाळीत छान. फक्त मजा पाहिजे. हो. हे सुदर्शनचं घर आहे. हा बघा, हे सुदर्शनचं घर आहे. इथून सुदर्शन माहिती रांगोळी इथे अशी अशी इथे बसा बसा अशी इथे रांगोळी काढत असतो सुदर्शन पावसामध्ये. आईच्या गावात चालतो या. अरे या व्हिडिओ मध्ये पावसामध्ये रांगोळी काढत असतो सुदर्शन. आता आपण जाऊया तिथे. ही लोक शूट बघताना इथे म्हणजे असं कोणाला काय आम्ही त्रास किंवा हे नाही, इथे सगळे आम्ही जर किंचाळलो काय तमाशा चाललाय हे चाललंय, सगळ्यांना वाटतं की स्टार्टिंगला फेसला वाटायचं सगळ्यांना अरे काय चाललंय, नंतर कळलं अरे अथर्वचा व्हिडिओ असं. पण असंच असतं चाळीतली, म्हणजे घरं जरी छोटी असली तरी माणसांची मनं खूप मोठी असतात. काकी आणि आता हे बोलणार काहीतरी. प्रत्येक वेळेला आता आपण ही मेन चाळ आहे आता मेन चाळ सुरू सुरू झाली. झाली. ही अख्खी चाळ आम्ही युटिलाइजच करतो, हम्म. म्हणजे अख्खीची अख्खी चाळ. हे आमच्या काकी आहेत. अथर्व चालू आहे, अथर्वचेच रील सुरू आहेत. घराघरात अथर्व रुके. तर या आहेत अथर्वच्या सगळ्या लाडक्या काकी. अथर्व आता तूच सांग यांच्याबद्दल काय सगळं. या सगळ्या काकी आहेत. हे तर बसून असतात. या काकीमध्ये जर तुम्ही एक गोष्ट बघितली असेल ह्या व्हिडिओ मध्ये, तिथे बसून फक्त एन्जॉय करत असतात, काय कशत नाही. या बरोबर तीन आहे, काकी. बरोबर. या तुमचं नाव सांगा. माझं शुभदा विनोद पवार, तुमचं? मी इथेच राहते. अर्चना विजय जाधव. सुनीता विकास पाटील. उषा जुवेकर. बरं मला सांगा की तुम्ही सगळे अथर्वच्या रील मध्ये छोटे छोटे रोल करतात किंवा तुम्ही त्याला मदत करता. तुमच्या रिलेटिव्ह किंवा नातेवाईकांनी कधी रील बघितली तर ते तुम्हाला पाठवतात किंवा फोन करतात? फोन करतात. खूप खूप म्हणजे खूपच काय फोन बोलतात? करून बोलतात की अरे तू रील्स बनवतेस. म्हटलं हा. तर वा वा मस्त छान आहे. कुठे राहतो? विक्रोळीला राहतो, भांडूप मध्ये नाही. मग तुम्ही भांडूप मध्ये राहता, मग कसं काय एवढं तुम्ही त्याच्या पाठी.
बरोबर ना. मग आता आम्ही सांगतो एक गरीब मुलगा मराठी माणूस मुलगा जात असेल पुढे तर काय हरकत आहे आपण त्याला प्रोत्साहन करायला, बरोबर ना. खूप मस्त. मग माझे नातेवाईक बोलतात तुला कुठे भेटला हा मी त्याला सांगते आपला आला तो आपला मित्र म्हणून. ते बोले कसं काय म्हणजे घरच्या सारखा आहे तो. बोलतो लय मी बघतो ना तुम्ही जेव्हा तेव्हा तुम्ही मॅक्सीवर असता ड्रेसवर नाही जेव्हा तेव्हा बघता मॅक्सीवर. मी तो अर्जन येतो बोल्यावर कसं हे करणार लगेच. त्याला थांब बोलते थांब जाऊया बोलून म्हणजे छान करत्या बोलल्याबरोबर. सगळे गावावरनं फोन करतात रील्स बघितल्यानंतर, मामी तुम्ही रील्स मध्ये काम करता. मुलांना सगळे विचारतात की अरे तुझी मम्मी रील्स मध्ये दिसते आम्हाला, स्कूलमध्ये विचारतात. मला खूप आवडतं हे बघायला, पण मला आताच त्याने बोलवलं ना म्हणून मी आली, नाही तर मी आपली बसूनच असते. माझ्या पैसे अकाउंट में पहुंच जाएंगे. पण अथर्व तू सांग मला यांच्याबद्दल, कारण का फार कमी वेळेला इतका फ्री मध्ये आपल्याला ऑडियन्स मिळतो किंवा फ्री मध्ये किंवा एक असतं ना की त्यांच्या आनंदासाठी किंवा ते फक्त एक टाइम स्पेंड व्हावा चांगला म्हणून ते तुझ्यासाठी आणि तुला हेल्प करतात. तू किती ग्रेटफुल आहेस. मी ऍक्च्युली खूप ग्रेटफुल आहे. ऑफकोर्स शिवनेरी कंपाऊंडला मी खूप ग्रेटफुल आहे. मी देवाला खूप ग्रेटफुल आहे की एवढे चांगले मला मित्र भेटलेत. असं नाही की आमचं अरे भावा आज आपण ट्रेंडिंगला उद्या तू असू, तसं नाही. आपलं वी आर लर्निंग. आम्ही शिकत आहोत सर्वच. आमचा ग्रुप फॉर्म झालाय. आम्ही खूप भारी भारी गोष्टी क्रिएट करणार आहोत. आमचा प्रयत्न खूप चांगले सुरूच आहेत आणि खूप नवीन नवीन गोष्टी आम्ही ट्राय करतच आहोत. आता 6 कॅरेक्टरचा व्हिडिओ काकी लोकांसोबत केला. ह्यांचा टाइम मॅनेज नाही झाला म्हणून आम्ही 2 दिवस घेतले व्हिडिओला. 3 कॅरेक्टर आज, 3 कॅरेक्टर उद्या. तर तसं म्हणजे असं नाही की खूप छानच आहे म्हणजे एवढं ते काय एक्सपेक्ट नाही करत. फक्त एक्सपेक्ट करतात पार्टी, दॅट्स इट. म्हणजे पैशांची गोष्ट आली तर मला असं वाटतं ऑनेस्टली एक पार्टी म्हणजे पॉलिटिशियन आहे म्हणजे आम्ही नाही ठेवलं आमच्यामध्ये. बट येस काकीच्या अकाउंट मध्ये पैसे पोहोचणार आहेत. जीपे. अगदीच. पण तुम्हाला माहितीये की नाही की त्याचा चित्रपट येतोय माहिती तुंबाडची मंजुळा, माहितीये ना. म्हणजे आता तुमच्या सोबत काम करणारा एक मुलगा आता पुढे जाणार आहे आणि तो चित्रपटात दिसणार आहे. तर त्याच्यासाठी काय सदिच्छा आहेत किंवा त्याला काय शुभेच्छा आहेत. काय नाही, ते खूप मोठं व्हावं आणि अजून त्याला पिक्चरचे मिळावेत आणि खूप मोठा होऊ दे बस. खूप मस्त. म्हणजे मला नंतर आश्चर्य नाही होणार की या चौघांपैकी एखादी व्यक्ती चित्रपटात आली. आणि अथर्व हे तुझं होणारच ना? आमचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस पण असतं. वाव किती छान. तर आम्ही स्वतःच फिल्म प्रोड्यूस करणार. जी मूवी हॉलिवूड लेवलला आम्ही नेऊ. खूप मस्त, खूप छान. आणि थँक्यू सो मच तुम्ही इतका वेळ काढून इथे आलात. थँक्यू सो मच. थँक्यू. तर इथे तुम्ही बघू शकतात हे खूप एस्थेटिक असं बॅकग्राऊंड आहे. या चाळीमुळेच म्हणजे माझ्या मित्रांमुळेच तुंबाडची मंजुळा हा चित्रपट मला ऑडिशन देऊन वर्कशॉप घेऊन म्हणजे सरांनी विविध सरांनी माझे वर्कशॉप घेतले, सांगितलं असं तर त्यांच्या म्हणजे मी इथं ग्रेटफुल आहे. यांच्यामुळेच मला मूवी मिळालाय. यांच्यामुळेच मला काम करायची संधी भेटली आणि पुढे अजून खूप संधी येणारच आहेत. आणि मी तुम्हा सर्वांना माझ्या परफॉर्मन्सनी, माझ्या सर्व डान्सिंग स्किल्स, ऍक्टिंग स्किल्स, माझे स्पोर्ट्स स्किल्सनी तुम्हा सर्वांना एक खूप इम्प्रेस करणार आहे. इथे पण तुम्ही बघू शकता, इथे पण आम्ही खूप वेळा शूट केलंय. हा बघा इथे तो ऍटिट्यूड काय असतो ना, कोण मैं 9-10 3 मा बेन 10 तो असा असतो ना, तर ते इथे शूट केलंय. या काकी आहेत आमच्या, हे पण मला व्हिडिओसाठी मदत करतात. हा येतो तुमच्याकडे. म्हणजे सगळ्या चाळी खूप भारीच आहेत. आता या चाळीत जाऊया. इथे ही पण एक चाळ आहे. इथे पण खूप व्हिडिओ शूट केलेत. खूप छान आहे. म्हणजे इथे पण असं आता इथे एकदम म्हणजे कसं सांगू मी तुम्हाला, इथे शांतता आहे पण इथे आम्ही आवाज मस्ती बिस्ती करतो तर कोणी आम्हाला एका शब्दाने काहीच म्हणजे असं म्हणतात ना की बोलत नाही की काय चाललंय काय नाही. पण अथर्वचे एक मला दाद द्यावी लागेल. त्याने इथे कोणाला सांगितलं नाही की तो येणार आहे. तो अचानक आला आम्हाला घेऊन आणि त्याने अचानक चला बाहेर या, इंटरव्ह्यू चला बाहेर या. मज्जाच आहे बाबा ही. तर या पण आमच्या काकी आहेत. त्यांनी सगळ्यांना यश- गप्प बस- श्रावणीच्या- सगळ्यांना झोपेतून श्रावणीच्या उठवलं. सासू. हं? श्रावणीच्या सासू. तुम्हाला ऍक्टिंग करायला आवडते. हो. हा जबरदस्ती घेऊन जातो की मनापासून जातो. जबरदस्त. मला तुमचे नातेवाईक करतात का फोन की तुम्हाला पाहिलं रील मध्ये. कुठे पहिलं लग्नात वगैरे गेले विचार हो किती छान.
खूप मस्त. अजून आणि आता माझा मित्र आहे ओमकार, हम्म. तो आता ऑफिस त्याचं काम चाललंय, बट तो आम्ही याच्या घरी बसून व्हिडिओ लिहितो सगळे, म्हणजे हा एक मेन. हाय ओंकार. या खाली या. ठीक आहे, विचारा बघा, काम सोडून आलाय. पण ओंकार, आता मला ठरव बोला की तू त्याचे काही स्क्रिप्ट लिहितो. आम्ही दोघं पण लिहितो. हा, तर तुझं सगळ्यात गाजलेलं स्किट कोणतं होतं किंवा तुझ्या सगळ्यात गाजलेला व्हिडिओ कोणता होता? आय थिंक आता मग सध्या केला तो पूर्वा ध्रुवावाला सुदर्शनवाला. पूर्वा दुर्वा 6 कॅरेक्टरचा पण आम्हीच लिहिलंय. हा, तो लग्नावाला पुण्याचा. हम्म. आणि आता रिसेंटली केला तो सुदर्शनवाला, तो पीठ म्हणायचा तो वाला आय थिंक म्हणजे गेला खूप मिलियन्स मध्ये व्ह्यू गेले त्याचे. किती छान. म्हणजे किती कलाकार हे कुठे आणि कोणत्या घरात असतील हे सांगू शकत नाही. तू काय करतोस, काय काम करतोस? मी सध्या एमएस मध्ये कामाला आहे, फायनान्स मध्ये. तेच माझं काम चालू आहे, वर्क फ्रॉम होम चालू आहे आमचं. आमच्याला डिस्टर्ब केलंय. नाही आणि It's okay. पण अथर्व, खरंच तू खूप भाग्यवान आहेस आणि तुला असे मित्र आहेत तुझ्याकडे जे तुझ्या एका हाकेवर तो बिचारा आला आणि तो सगळे मदत करतात. आणि मागे पण फार फार मित्र आहेत तुझे जे तुझ्या फक्त एका की मी येतोय आणि ते सगळं सोडून आलेत. किती छान, खूप मस्त. पूर्ण कंपाऊंड आहे आम्ही तसे नाही. पूर्ण कंपाऊंड. आणि मेन म्हणजे अथर्व इथे राहतच नाहीये. जर पण अथर्व तरी पण इथे इथे माझा Exactly. इथे मला ग्रीन कार्ड आहे माझं सिटीजनशिप. तो सगळ्यांना सांगतो मी म्हणतो राहतो घरी. तो इथेच असतो. शिवनेरी कंपाऊंड. किती भारी, किती छान. आमचे दहीहंडी शिवनेरी पथकाचे आमचे कोच वैभव दादा, वैभव मोरे. किती मदत करतोयस तू त्याला आणि तो तुला? अरे अथर्व एकदम ग्राउंड आहे, डाऊन टू अर्थ आहे पूर्ण, आणि आमचं बॉन्डिंग खूप चांगलं आहे. म्हणजे तो कधी पथकाला तरी असं दाखवून देत नाही की मी सेलिब्रिटी आहे. तो येऊन गपचूप उभा राहणार आणि त्याच दिवशी वर्कआउट करतो आमच्या इथे. खूप छान पोरगा आहे, मस्त मग आहे. हा व्हिडिओ मध्ये नसतो. माझा चष्मा ऍक्च्युली माझा झाप करायचा प्लॅन चाललेला, मग काय नंतर राहू दे, तो आता तुटला, म्हणलं राहू दे सोड. नाही तर त्याच्याकडून मी ते गोड बोलून घेतला असा चष्मा. ऍक्च्युली दे कॉल मी आर्यन आहे ना, तो असं कॅरेक्टर आहे, दे कॉल मी आर्यन, तो दादाचा चष्मा मी घेतलेला. ओ, म्हणजे या चाळीत त्याने सगळ्यांकडून काही ना काहीतरी घेतलंय. दादाचं घर खाली होतं, त्या श्रावणीचा लग्नाचा व्हिडिओ शूट करायला आम्ही दादाच्याच घरी सगळं चेंज बिंज, म्हणजे हा असं काय नाही की चोरी होणार काय होणार, आमच्या घरी सगळं एसी लावून हे लावून, हे शुभमने तुला सांगितलं नाहीये, मी सांगतो तुला, एसी लावून हे लावून सगळे आरामात बसले त्याच्या घरी. तर एकदम चाळीवाल्यांचा खूप आता मॅड सपोर्ट आहे. खूप मस्त. बरं, आता आपण फायनली बसलोय आणि पूर्ण चाळ एक्सप्लोर केली, तुझं घर एक्सप्लोर केलं. मला सांग, तुंबाडची मंजुळा ज्या निमित्ताने आपण भेटलोय, कसा आला तुझ्याकडे चित्रपट? कारण का झी सारखं बॅनर एखाद्या कलाकाराच्या डेब्यू फिल्मला येणं आणि मिळणं हे फार डिफिकल्ट असतं आणि फार भाग्याची गोष्ट आहे. तुझ्याकडे कसं आलं? मी झीच्या सरांना खूप ग्रेटफुल आहे, कारण त्यांनी मला चान्स दिला. त्यांनी बोलला अरे अथर्वला ठेवा, अरे हाय, मग सई मॅम, ओम सर, त्यांनी फोटो बघितले, अरे हाय, मग खुश झाले सगळे. मी ऑडिशन दिलं, माझा एक दादा आहे युगंधर सर, त्यांच्याकडे ऑडिशन दिलं. मग मला कॉल आला की तुझं झालंय फायनल, मग तू ये. मी बोललो सर थँक्यू सो मच, मी खूप खुश झालो. ऑफकोर्स चाळीमधूनच खूप सपोर्ट भेटलाय. परत तिथे जाऊन फुल कॉन्फिडन्सनी ऑडिशन दिलं आणि सिलेक्ट झालो. मग विविध सरांनी, विविध कोरगावकर सर, थँक्यू, तुम्ही वर्कशॉप घेतले, त्यांनी सांभाळून घेतलं. असं कोणी दाखवून नाही दिलं की नवीन आहे, ते एकदम लहान भावासारखं खूप ट्रीट केलं आणि खूप छान वाटलं. तिथे ऍक्च्युली सिरियसली म्हणजे खूप इतकी मजा आली शूट करताना, काय सांगू, म्हणजे खूप छान वाटलं मला. खूप मस्त. पण अथर्व, कधी वाटलं होतं की रील बनवता बनवता चित्रपट येईल आणि इतका मोठा बॅनर तुझ्या सोबत काम करेल? हो हो वाटले. म्हणजे ग्रेटफुल तर आहे, म्हणजे एवढा नाही, बट ऑनेस्टली स्पीकिंग मला माहिती आहे आपण सेल्फ एक मी भरोसा ठेवला की मी भारीच आहे. कारण 9th 10th फेल झालो ना मी, तर खूप एकदम मला माहिती आहे थोडं ऑफ टॉपिक जाते, बट 9th 10th मी ज्या फेल झालो खूप डिमोटिवेट झालो, खूप डिमोटिवेट. बट त्याच्यानंतर जसे 2023 साला मी खूप मोटिवेट झालो, व्हिडिओज बनवत गेलो, मग थांबायचं नाव नाही घेतलं आणि रील्स बनवून माझं ते टार्गेट होतं की सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं. आणि त्याच्यामध्ये मला ऑडिशन आलं. रील्स चालू असताना खूप ऑडिशन दिले, सिलेक्ट नाही झालो, इथे नाही झालो, तिथे नाही झालो. बट ऑनेस्टली खरं सांगायला गेलं तर इथे दिलं ऑडिशन, झालं सिलेक्ट. आपलं तर काम तेच असतं, ऑडिशन द्यायचं आणि 100% दिले ते. खूप मस्त. पण म्हणजे एक असतं ना आई वडिलांचं, समजा मी विषय काढला की 10वी तू 2दा फेल झालास. पहिल्यांदा 9th फेल झालो, सेकंड टाइम री एक्झाम दिली, तेव्हा पण फेल झालो. मग 10th ची एक्झाम दिली, मग परत फेल. सेकंड टाइम एक्झाम दिली, परत फेल.
मग थर्ड अटेम्प्ट मध्ये पास झालो मी. मग असं असतं की घरचे नंतर नंतर होप सोडतात की आता हा काय करेल, म्हणजे 10वी फेल होतोय तर आता पुढे काय होईल. पण आता जेव्हा ते अथर्वला बघतायत आणि अथर्वमुळे आता त्यांना ओळख मिळते, घरच्यांचे काय रिॲक्शन असतात? ते तर खूप त्यांना पण छान वाटतं की अरे अथर्वचं ओळखतात. त्यांना पण मम्मी पप्पांना पण असं एवढं नाही की असं, बट हाय ओळखतात. मम्मी पप्पांना पण एकदा व्हिडिओ मध्ये घेतलं मी खाल्याच्या, त्या टायमाला मला काकी लोक सगळे बिझी होते, म्हणजे कोणाला घेऊ, चलो इनको लो असं गेलंय मी. आणि त्यांना पण छान वाटतं. 9th-10th फेल त्यांना माहिती होतं की अभ्यासामध्ये नाहीच होणार. अथर्वचं खूप जवळचं नातं आहे, त्यांना खूप चांगलंच कळलेलं ते खूप. आणि त्यांना म्हणजे राहू दे, इट्स अ व्हेरी लॉंग स्टोरी, माहिती होतं की हा फेलच होतं. ते एक्सपेक्ट 9th मध्ये मी त्यांना धप्पा डायरेक्ट दिला, पहिला धप्पा 7 राज्य असं डायरेक्ट. हो, मी त्यांना असं डायरेक्ट बोललो की बघा नापास म्हणजे त्यांनीच बोललो या झालो नापास आपण असे बोलले ते. मग 10th फेल झालो, ठीक आहे. सेकंड टाइम फेल झालो, ठीक आहे. आम्ही खूप कॅज्युअली घेतलं. मग नंतर थर्ड टाइम मध्ये पास झालो, अभ्यास केला, पास झालो. म्हणजे आणि मी तुम्हाला असं वाटायचं मी 23 इयर्स आहे, जस्ट 24ला माझा एप्रिलला माझा बर्थडे झाला. तुम्हाला असं वाटेल खूप मोठं. मी काय केलं माहितीये, मी एकाच वर्षात 2दा एक्झाम दिलेली, माझं वर्षही वाया नाही गेलं. सो मी थाला फॉर अ रिझन आहे बोलू शकतो. म्हणजे एकाच वर्षात 2दा एक्झाम दिली आणि मग ते कव्हर झालं. मग नंतर दुसऱ्या वर्षी परत एक्झाम दिली. ओके, मग मी माझ्याच वया गटांच्या लोकांसोबत तो आता सगळ्यांसोबत सेम. आता माझं ग्रॅज्युएशनही झालंय. ग्रेट, चांगली केटी गोष्ट. लागलेली. आता काय सांगू, जो कॅमेरामॅन आहे तो पण आमच्याच कॉलेजचा स्टुडंट आहे, तो ज्युनियर बॅच आहे, मी सिनियर बॅच आहे. तो लवकर पास झाला, मला जस्ट आता पास झालो. नाही, पण मला सांग की ऍज अ क्रिएटर, इन्फ्लुएन्सर किंवा ऍज अन ऍक्टर तुमच्यावर ना फार एक मोठी जबाबदारी असते. तुमचे रील बघून लोक इन्स्पायर होतात, कधीतरी लोक तेच रील फॉरवर्ड करतात. कुठेतरी कधीतरी एक रिस्पॉन्सिबिलिटी वाटते किंवा एक दडपण येतं की माझ्याकडून काही चुकीचं नाही गेलं पाहिजे किंवा एखादं वाक्य माझ्याकडून काही असं म्हणजे असं नाही गेलं पाहिजे की ज्याच्यामुळे माझे फॉलोअर्स नाराज होतील, असं कधी भीती वाटते प्रत्येक स्क्रिप्ट लिहिताना? हो, लिहिताना काही मला गोष्टी हे कराव्या लागतात, बट अर्धे इंस्टाग्रामवर घर पडून एकदम काय काम नाही, काय नाही, ती लोक कमेंट, म्हणजे आम्ही तर आमचं एक बोलतात ना, आम्ही तर आमचे रिस्ट्रिक्शन्स पाळतो की एवढंच पाहिजे, एवढंच पाहिजे, एवढंच पाहिजे, हे नाही, हे जरा ऑफेन्सिव्ह वाटतं तर मी काढून टाकतो. डबल मिनिंग जोक्स काढून टाकतो, कारण ऑफकोर्स फॅमिली फ्रेंडली कॉन्टेंट आहे सगळा. लहान पोरं ते ओल्ड एज पर्यंत सगळेच बघतात. तर आणि एंटरटेन मी करत जाणार आहे, खूप हसवत जाणार आहे आणि लोकांचा मी फेवरेट होणार आहे. म्हणजे इतका खूप फेवरेट आहे मी लोकांचा आणि अजून होणार आहे. त्यांना मॅड करून टाकणार आहे हसून हसून. आणि माझ्या परफॉर्मन्स, डान्स, ऍक्टिंग और एनी अदर माझा परफॉर्मन्स जे मी शिकत आहे. अगदीच मला अथर्वची ही गोष्ट फार आवडली की तो स्वतःबद्दल खूप पॉझिटिव्ह बोलतो आणि स्वतःबद्दल खूप मोठं बोलतो. हा, म्हणजे आहे तर सीन काय की जे लोक आता तुम्ही म्हटलं स्क्रिप्टचं तसं आहे, हा म्हणजे बोलतो आणि आहेच. आणि सीन काय, जी लोक खोडी काढणार ते काढणार कसे की तू हे का टाकलं, म्हणून आपण त्यांच्यावर, मला तरी असं वाटतं आयुष्यात आपण नेगेटिव्ह माणसांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. काम भलं चांग भलं. अगदीच. पण अथर्व, तुझं स्वप्न काय, म्हणजे एक अल्टिमेट गोल असतं की अंकिता मला इथपर्यंत जायचंय किंवा हे माझं गोल आहे? आता माझं असं काय हे तर नाहीये. हॉलिवूड मध्ये ब्रॅड पिट सरांसोबत, वाव, लिओनार्डो सरांसोबत असं माझं स्वप्न चाललंय आणि नक्कीच देवकृपेने मी ते गाठणार आहे, मी झेप घेणार आहे आणि बँगरच होणार आहे मी, खूप बँगर. अथर्व रोके इज ऑल ऑफ लव्ह, अथर्व रोके इज ऑल ऑफ लेजेंडरी थिंग्स, अथर्व रोके इज फुल मॅड, अथर्व रोके इज फुल क्रेझी अँड अथर्व रोके इज फुल पागल फॉर ऑल द ऑडियन्स टू एंटरटेन देम. किती छान. पण आता माझ्या घराची गोष्ट हा कार्यक्रम आहे म्हणून एक शेवटचा प्रश्न विचारते की प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की माझं स्वप्नातलं घर असं असावं, तसं असावं. अथर्वच्या स्वप्नातलं घर काय, किंवा अथर्वला काय, म्हणजे कशा पद्धतीचं घर घ्यायचंय? मला वाडा बनवायचा आहे माझा. ओके. कारण आम्ही पुण्याला राहायचो ना, म्हणजे माझा जन्म तिकडचा विश्रांतवाडी येरवडाचा. म्हणजे येरवडामध्ये पहिल्यांदा माझ्या मम्मीचा माहेर, तर आम्ही लहानपणापासून अपडाऊन तिथे जायचो. कोकण माझं गाव आहे, पण पुण्याला जास्त जायचो आम्ही. तर खूप जायचो मम्मीच्या घरी आम्ही. तर इतकी तिथे ते वाडा होता आणि तो वाडा होता 1947च्या नंतर 1976चा काहीतरी तो वाडा होता. त्याच्या मागे त्याचं घर जे बनवतात ते मार्बलला लावतात ना, ते पण लिहिलेलं त्याच्यात. ते वाडे होते. तर आम्ही खूप मिस करतो आमच्या जुनं पावरा सगळं. म्हणजे त्यामध्ये रेल्वे क्वार्टर्सने दिलेले राहायला. माझे आजोबा रेल्वेज मध्ये होते,
पण ते पुण्याचे खूप मोठे आर्टिस्टही होते. माझे आजोबा, त्यांचं नाव होतं जयसिंग साळवी. ते मूर्तिकार होते. ओके. तर ते पण आर्टिस्टच होते, म्हणजे खूप ते लेजेंडरी होते. आणि त्यांच्यामध्ये म्हणजे आम्ही ज्या पुण्याला ते वाड्यामध्ये जे एन्जॉय केलंय, ते हे असतं ना, काय म्हणतात त्याला, ते पाणी गरम करायचं कॉपरचं, ते बघितलंय. परत चूल तर सगळ्यांच्या काय असते, पण ते वाड्याची जी मजा आहे, ते दार, परत ते दारांचे कडी, तर मला माझं घर बनवायचं, मला वाडा खूप आवडतो. अगदीच, म्हणजे जे मुंबईत तू वाडा थीम ठेवू शकतोस घराची. हो, आता बघू. नाही, पण तू स्वतःबद्दल इतकंच मोठं बोलतोयस, तर मला असं वाटतंय की लवकरच तुझं हक्काचं घर होईल, Yes. ज्याच्यावर तुझ्या नावाची पाटी असेल. सगळं आपलं घर हक्काचं आहे. दिस अर्थ इज आवर होम अँड वी शुड लिव्ह ऑल लाईक अ फॅमिली. बिकॉज राग, तमाशा, भांडण, भाई तुला माहितीये का, हे करून आपल्याला काही भाईगिरी, काय छपरीगिरी काय करून भेटणार नाही. आपण इथे फॅमिली म्हणून आलो आहोत. छोट्या तोंडी मोठा घास घेतोय, बट आपण इथे फॅमिली बनून आलो आहोत. आपण सर्वांनी प्रेम द्यायला पाहिजे, हसत खेळत राहायला पाहिजे. आणि येस, हेवन, आपण हे हेवेनच आहे. हे सगळं आपलं घरच आहे. ही चाळ माझं घर आहे, सगळं घरच आहे. तर मी खूप ग्रेटफुल आहे. अगदीच. आणि तुंबाडची मंजुळा प्रेक्षकांच्या भेटीला आहे, तेच काय सांगशील प्रेक्षकांना? येस, तुंबाडची मंजुळा, ऑफकोर्स आम्ही रिडिंगला खूप हसलो, तर प्रेक्षकांचा काय हे होणार आहे. तर येस, तुम्ही 5 जूनला तुमच्या जवळच्या चित्रपटात गृहात जाऊन थिएटरमध्ये जावा आणि फुल कल्ला करून टाका आणि खूप हसा. फॅमिली सोबत जावा. फॅमिली फ्रेंडली वॉच मूवी आहे. ॲडल्ट काही जरा पण नाहीये. खूप मजा आणि खूप धमाकेदार असं आम्ही चित्रपटावर मेहनत केली. आणि जर सर्व बँगर लोक एकसाथ येतात तर काय होतं, हे आहे तुंबाडची मंजुळा मूवी. ग्रेट. आणि खूप मोठी स्टारकास्ट आहे आणि सगळंच खूप छान आहे. फार छान ट्रेलर आहे आणि म्हणजे प्रॉमिसिंग वाटला. इतके सगळे कलाकार असूनही प्रत्येक कलाकारासाठी काहीतरी वेगळं आहे त्या चित्रपटात. आणि अथर्व, थँक्यू सो मच, कारण का तुझ्यासोबत इतकी चाळ एक्सप्लोर करायला मिळाली, कारण का फार कमी वेळेला चाळीत येणं होतं आणि इतकी छान गोष्ट, सॉरी, छान माणसं, हे तुम्हाला असं हे रिअल लाईफ हे असं गोष्टी मूवी मध्ये बघायचे तर तुम्ही बघा तुंबाडची मंजुळा. कारण सिमिलरिटीज काय, तुंबाडची मंजुळामध्ये पण सगळे मॅड आहेत, सगळे क्रेझी आहेत. आमच्या चाळीत पण सगळे मॅड आणि सगळे क्रेझी आहेत. किती भारी, किती छान. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मज्जागल अंकिता, प्रतीक, सुदर्शन आणि अथर्व सोबत घेते तुमचा गणपती निरोप. बाप्पा मोरया.